सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरितगृह वायू जे आहे ते आपण पाहिले पूर्ण त्याचे परिणाम वगैरे काय का नाही. आता प्रत्येक CFC असो की CO2 असो, बरोबर, HFC असो, पाण्याची बाष्प असो, या सगळ्याविषयी जी आहे सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. पर्यावरण बदल स्वच्छता निरीक्षणासाठी जो अभ्यासक्रम दिला त्यासाठी महत्त्वपूर्ण आहे, ग्रामसेवकसाठी आहे आणि इतर सर्व सरळ सेवा परीक्षेसाठी. ज्यावेळेस SIचा विद्यार्थी अभ्यास करत असतो, ग्रामसेवकचा अभ्यास करतो, तो विद्यार्थी किमान 3 ते 4 ठिकाणी पात्र परीक्षा देऊ शकतो. आणि ज्यावेळेस पर्यावरणाचा प्रश्न येतो तो याच्यातला फक्त वरवरचा येतो. तुम्ही तर सविस्तर अभ्यास करताय, त्यामुळं ही परीक्षा सगळ्यांसाठी उपयोगी पडणार आहे, हे लक्षात ठेवा. हे पुस्तकं आहेत, जर भविष्यात नवीन आवृत्ती आलं तर तुम्ही त्यात बदल आलेला समजू शकाल, बाकी काही नाही. हे पुस्तकं तुम्ही घ्या. ही TCS IBPS GK पुस्तक सर्व सरळ सेवा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरलेल्या विविध हरितगृह वायूंची सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत, त्याचे केंद्रीकरण. ओके. आता कार्बन डायऑक्साईड हरितगृह म्हणजे जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरलेलं हरितगृह वायूचे केंद्रीकरण हे 60% कार्बन डायऑक्साईडचं, मिथेनचं 20% आहे, क्लोरोफ्लोरोकार्बनचं 14% ही मानव निर्मित आहे. रेफ्रिजरेटर म्हणजे आपलं फ्रीज आहे त्याच्यातून हे क्लोरोफ्लोरोकार्बन तयार होत असतं. नायट्रस ऑक्साईड 6%. अशा प्रकारचा तो डाटा दिलेला आहे. आता कार्बन डायऑक्साईड विषयी पाहू. हा वायू हरितगृह वायू वातावरणात मोठ्या प्रमाणात असतो, बरोबर. कार्बन डायऑक्साईड हा उद्योग क्षेत्रातून पण येतो आणि वाहन क्षेत्रात, वाहन म्हणजे आपण जे ट्रान्सपोर्ट वापरतो, कार, टू व्हीलर, ह्या सगळ्या ह्याच्यातून ते CO2 बाहेर येत असतं. औद्योगिकरण पूर्व काळात या वायूचे वातावरणात प्रमाण 280 पार्ट्स पर मिलियन होते. इसवी सन 2000 मध्ये हा स्तर 368 पार्ट्स पर मिलियन झाला. ओके, लक्षात घ्या. औद्योगिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड बाहेर पडत असतं आणि त्याचाच परिणाम म्हणून 2000 मध्ये, आता 2025 आलेले तुम्ही त्याचा विचार करू शकता, 2000 साली 368 पार्ट्स पर मिलियन एवढं प्रमाण कार्बन डायऑक्साईडचं वाढलेलं आहे. ओके. त्यानंतर मिथेन. हरितगृह वायूमध्ये मिथेन वायूचे प्रमाण औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या काळात 700 ppb याचा विस्तारित रूप लक्षात घ्या. पार्ट्स पर बिलियन, वरचं मिलियन होतं, पार्ट्स पर बिलियन, ओके, पासून आता 17.5 पार्ट्स पर बिलियन पर्यंत वाढले आहे. हे चुकलेलं आहे बरं का, हे झालेलं आहे 1750. टायपिंग मिस्टेक. ओके. पशुशेती 21% मिथेन वातावरणात सोडण्यात कारणीभूत आहे. म्हणजे गोबर गॅसमधून मिथेन वायू बाहेर पडतो. गोबर गॅसमध्ये कोणता असतो तर मिथेन वायू असतो. हे प्रश्न यापूर्वी आलेला आहे. त्यानंतर भारतीय कृषी शेतीमधून सोडल्या जाणाऱ्या मिथेन वायूचे जागतिक तापमान वाढीत सर्वाधिक योगदान आहे. हे देखील स्टार करा. भारतीय शेतामधून कोणता वायू बाहेर सोडला जातो तर मिथेन. त्यानंतर CFC क्लोरोफ्लोरोकार्बन याचं जे स्त्रोत आहे गळती होणारे AC. ओके, म्हणजे त्यानंतर रेफ्रिजरेटर्स, औद्योगिक सॉल्व्हंट्सचे बाष्पीभवन, एरोसोल स्प्रे कॅन्स, प्लास्टिक फोन आणि प्रोपेलंटचे उत्पादन, वैद्यकीय उपकरणासाठी निर्जंतुकीकरण पदार्थ, म्हणजे हे जे आहे मानव निर्मित अशा प्रकारचं हरितगृह किंवा वायू प्रदूषक तुम्ही गृहीत धरू शकता. CFC हे वातावरणात 45 ते 260 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ राहू शकतात. एवढं घातक आहे. यावर खूप चर्चा झाली होती आणि याचा वापर जो आहे आता बंद होत आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन हा हरितगृह वायू संपूर्ण मानव निर्मित आहे. याचं एक वैशिष्ट्य आहे, म्हणजे ऑलरेडी निसर्गात ते नव्हतं किंवा नैसर्गिक क्रियेतून कुठल्याही प्रकारची त्याची निर्मिती झाली नव्हती. ही 101% हे काय संपूर्ण मानव निर्मित आहे आणि सर्वात धोकादायक जे ओझोनसाठी ठरलेले आहे तो हेच वायू ठरलेला आहे. जागतिक तापमान वाढीसाठी ह्याचा जो वाटा होता तो 14% आहे. जास्त काळ टिकतात. क्लोरोफ्लोरोकार्बनचे सूक्ष्म कण हे ओझोनचा नाश करून अतिनील किरणांच्या प्रारणांच्या प्रमाणात मोठी वाढ करण्यास कारणीभूत ठरतात. वापर एरोसोल्स आणि स्प्रे फवारणीमध्ये प्रोपेलंट म्हणून याचा वापर करतात. फोमिंग एजंट म्हणून वापर करतात. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे स्वच्छ करण्यासाठी याचा वापर करतात. रेफ्रिजरेटर आणि वातावरण यंत्रणामध्ये शीतकीकरण पदार्थ कूलंट म्हणून याचा वापर केला जातो. परंतु याचा वापर करू नये यावर खूप चर्चा सुरू आहे आणि तशा प्रकारचे
प्रयत्न करण्यात येत आहेत स्टॉप व्हावाचा वापर म्हणून, त्याला पर्याय मिळावा. त्यानंतर नायट्रस ऑक्साईड कुठून येतं ते कृषीमधून. कृषीमध्ये नायट्रोजनयुक्त खतांचा अतिरिक्त वापर हे कारणीभूत आहे नायट्रस ऑक्साईडसाठी. ओके. जीवाश्म इंधनाचे ज्वलन हे देखील नायट्रस ऑक्साईड मुळे बाहेर येत असतं. त्यानंतर जैव वस्तुमान ज्वलन, पशुधन कचऱ्याचे ज्वलन. जागतिक तापमान वाढीत वाटा ह्याचा 6% आहे. ओके. 6% वाटा जो आहे तो आहे. त्यानंतर औद्योगिकरण पूर्व काळात नायट्रस ऑक्साईडचे वातावरणातील केंद्रीकरण 270 पार्ट्स पर मिलियन होते. ते आता सध्या 2000 साली 316 पार्ट्स पर मिलियन झालेला आहे. याचा जो धोका आहे, नायट्रोजन ऑक्साईड फुफ्फुसात गेल्याने अस्थमा संभवतो. ओके. नायट्रोजन ऑक्साईड फुफ्फुसात गेल्यामुळे अस्थमा संभवतो. सल्फर डायऑक्साईड व नायट्रोजन ऑक्साईड यामुळे ह्या दोन कंटेंटमुळे किंवा वायू प्रदूषकामुळे किंवा हरितगृहामुळे जे दिसण्याचे परिणाम जे आहेत ते कमी होत असतात. हे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असता त्यावेळेस जास्तीत जास्त टेस्ट सोडवण्याचा प्रयत्न करा आणि यासाठी टेस्ट सोडवा आणि पोस्ट मिळवा. यासाठी टर्निंग पॉईंट शॉपवर तुम्हाला जे कोर्स जॉईन करायचे ते इतर कुठल्याही क्लासेसपेक्षा कमी फीमध्ये 149 सध्या ऑफर असेल किंवा 199 मॅक्झिमम असेल. याची मूळ ऑफर आहे 499. ओके. चला, ओझोन O3 आहे रेणुसूत्र, यावर परीक्षित प्रश्न आलेला आहे. ओझोन प्राणवायूचे रेणुसूत्र O3 आहे. ठीक आहे. क्लोरोफ्लोरोकार्बन हा वायू ओझोन स्तराच्या क्षयास कारणीभूत ठरलेला आहे. सर्वात जास्त जे ओझोन स्तर आहे त्याला ह्रास होण्याचं कारण कोणतं ठरलेलं आहे अभ्यास केल्यानंतर, तर HFC जे 100% काय HFC मानव निर्मित आहे आणि फ्रीजमधून AC मधून जे निर्मिती होत असतं. ओके. ओझोन आणि जवळपास 46 वर्ष ते 260 वर्षापर्यंत हे टिकून राहत असतं. एवढं घातक आहे. ओझोन वायूचा थर वातावरणाच्या स्थितांवर या थरात आढळतो. ओके. परीक्षेत प्रश्न आलेला आहे. भूगोलचा GK समजा, विज्ञानचा समजा, की ओझोनचा स्तर कोठे स्थित आहे, तर स्थितांबरामध्ये स्थित आहे. स्थितांबर. ओके. ओझोन वायू जमिनीच्या पृष्ठभागालगत अगदी कमी प्रमाणात आढळतो. तथापि त्याचे जास्तीत जास्त प्रमाण जमिनीपासून 60 ते 30 किलोमीटर अंतरावर वेगवेगळ्या अक्षांशावर आढळून येते. हे पण लक्षात असू द्या. त्यानंतर ओझोनच्या नाशाचे मूलभूत कारण थंड हवा करणारी यंत्रणा, शीत पेटी, स्प्रेचा वापर. ठीक आहे. कारण CFC आहे त्याच्यामध्ये. ओके. CFC कारणीभूत आहे याला. काही रासायनिक क्रियेद्वारे वातावरणात तयार झालेला ओझोन प्रदूषकांच्या निर्मितीसाठी कारणीभूत ठरतो. ओझोन हा मानवी आरोग्य व पिकांच्या वाढीसाठी हानिकारक आहे. ओझोन छिद्र सर्वप्रथम 1985 साली आढळले. यावर प्रश्न आलेला आहे. ओके. ओझोन पट्टा अवकाशात नितांत आवश्यक आहे. आता ओझोनमुळे काय होतं, सूर्याची जी अल्ट्राव्हायोलेट किरणे आहेत, इन्फ्रारेड किरणे आहेत, पृथ्वीवर सरळ पोहोचू शकत नाहीत. अल्ट्राव्हायोलेट किरणामुळे त्वचेचा कॅन्सर माणसात तसेच मासे व भाज्या खराब होत असतात. ओझोन हा स्ट्रॅटोस्फिअर या अवकाशातील 4 पट्ट्यापैकी एकात राहतो, म्हणजे स्थितांबर. ओके. स्ट्रॅटोस्फिअर जमिनीपासून 20 ते 25 किलोमीटरच्या पट्ट्यात असतो. ओझोन थराची जाडी डॉप्सन या एककात मोजली जाते. हे एकक तुम्ही लक्षात ठेवा, यावर परीक्षेत प्रश्न आलेला आहे. अंटार्क्टिका ओझोन 1985 मध्ये जोसेफ फर्मन, जोनाथन रॉकलिन आणि ब्रायन गार्डिनर या ब्रिटिश शास्त्रज्ञांनी अंटार्क्टिकावर ओझोनचा अवक्षय झाल्याचे सर्वप्रथम सांगितले. ओके. कोणी सांगितलं? 1985 ला. कोणी सांगितलंय? जोसेफ फर्मन, जोनाथन रॉकलिन आणि ब्रायन गार्डिनर या तिघांनी याचा अभ्यास करून अशा प्रकारचा निकष काढला. ओझोन अवक्षय करणारे घटक कोणकोणते आहेत? क्लोरोफ्लोरोकार्बन सगळ्यात घातक आहे. त्यानंतर हायड्रोब्रोमोफ्लोरोकार्बन. ओके. त्यानंतर हॅलन्स, मिथाइल ब्रोमाइड आणि हायड्रोक्लोरोफ्लोरोकार्बन्स आणि मिथाइल क्लोरोफॉर्म आणि कार्बन टेट्राक्लोराइड. ओके. त्यानंतर हायड्रोफ्लोरोकार्बन्स बद्दल पाहू. रेफ्रिजरेटर्समुळे हायड्रोफ्लोरोकार्बन्स निर्माण होतात. पाण्याची वाफ याविषयी पहा. हे परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. लक्षात ठेवा. पाण्याची वाफ हे हरितगृह वायू थेट मानवी क्रियामुळे एकवटत नाही. भारताचे क्षेत्रनिहाय हरितगृह वायू उत्सर्जन पुढील प्रमाणे पाहूया. क्षेत्र बघा. ऊर्जा यातून उत्सर्जन 71% होत असतं. त्यानंतर 2 नंबरला आहे कृषी. त्यामध्ये 18% कृषीतून जे आहे ते उत्सर्जन होत असतं हरितगृह वायूचं. आणि औद्योगिक क्षेत्रातून म्हणजेच उद्योग व प्रक्रिया यातून 8%
आणि कचरा जो दैनंदिन कचरा होतो त्यातून 3%. वायू आणि एकूण हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये असलेला वाटा कार्बन डायऑक्साईड सगळ्यात जास्त आहे 74%, मिथेन 19% आणि नायट्रस ऑक्साईड 6%, हॅलोजन वायू 2%. एकूण हरितगृह वायू उत्सर्जनामध्ये वाटा हा चार्ट त्या संदर्भात आहे आणि त्यामध्ये सर्वाधिक आहे कशाचा वाटा आहे CO2चा. ओके, आणि तो आहे 74%. त्यानंतर मिथेनचा आहे तो आहे 19%. ठीक आहे, एवढा पॉईंट्स लक्षात ठेवा. आणि जर समजा काही शंका असतील तर हा संपर्क क्रमांक आहे त्यावर व्हॉट्सअप करू शकता, मेसेज करा कॉल करण्यापेक्षा. ओके, त्यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हवामान बदल याविषयी पाहणार आहोत. चला, व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.